एकनाथ शिंदेपेक्षा हे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमकुवत वाटतात का यावर? कमकुवत कोणीच नसतं. काम करायची आपली आपली स्टाईल असते. एकनाथ शिंदे साहेबांनी आपली स्टाईल लोकांना दाखवून दिली. त्याला मेल्याशिवाय शांती नाही भेटत. तो मरेपर्यंत अशीच बडबड करणार. उद्धव आणि आता राज एकत्र येऊ राहिले, फार मोठी आता शक्ती तयार होईल का? त्यांच्या पक्षाची ताकद पण त्यांची शक्ती किती वाढेल तुम्ही सांगा आम्हाला. राज्यात भरपूर पाकिस्तानी नागरिक आहेत, त्यांच्यासाठी काय इशारा असणार आहे? भारतात पाकिस्तानी पण आहेत, बांगलादेशी पण आहेत. मी विधानसभेच्या भाषणात पण बोललो, मागच्या दिवसात आपण वाचून ऐकून घ्या की बांगलादेशची सीमा आम्ही मोकाट सोडून दिली. बाळासाहेब ठाकरे 1992-93 सांगायचे की 2 कोटी बांगलादेशीकडे घुसले. आता ते किती कोटीच्या घरात गेले असे सांगता येत नाही. का हे आमच्या देशातलं सरकार अशा प्रकारे या बाउंड्रीच्या बाबतीमध्ये इतकं म्हणजे संवेदनशील नाहीये? का बाउंड्री बंद करत नाही? इकडे दर बंद केलं तर बांगलादेशी घुसण्या बंद होतील, पीओके एकदा ताब्यात केला तर पाकिस्तानच्या कारवाया बंद होतील, विषय बंद होऊन जाईल एकदाचा. उर्दू भाषा, मला असं वाटतं की आपण भारतामध्ये राहणाऱ्याला प्रत्येकाला सगळ्या भाषांचं नॉलेज आलं पाहिजे. ज्याला आम्ही उत्तर भारतात जातो तिकडच्या भाषा आम्हाला कळत नाही, आम्ही पश्चिम भारतात जातो तेव्हा आम्हाला तिकडच्या भाषा कळत नाही. त्याच्यामुळे हिंदी सोबत इंग्रजी सोबत उर्दू भाषा देखील समजली पाहिजे. आता काही लोक माझ्या या स्टेटमेंट टीका करतील की मग आम्हाला आणखीन मस्जिद नमाज पढायला शिकवता का आम्हाला आणखीन काही करायला शिकवता का? याचा अर्थ गैरअर्थ काढू नये. संभाजी महाराजांना 16 भाषा यायच्या, मग त्यांना 16 भाषा त्यांनी अभ्यास का केला? त्यांना माहिती त्यांना जगात लढायचं, सगळी भाषा आली पाहिजे. शिवाजी महाराजांना सगळ्या भाषा यायच्या, का शिकले ते भाषा? सगळ्या भाषा. संभाजीराजे का सगळ्या भाषा शिकले? जिजाऊ साहेब, येसूराणी, महाराणी का सगळ्या भाषा शिकले? त्यांना जगाच्या सगळ्या भाषा त्यांना पाहिजे होत्या. आणि उर्दू भाषा एवढ्या करता पाहिजे की ज्या वेळेला आतंकवाद्यांचे मेसेज पडतात ते आपल्या लोकांना वाचता येत नाही, आणि त्याच्याकरता उर्दू जाणं आवश्यक 100% असायला पाहिजे. हे भारताने मोठे 5 निर्णय घेतले आणि त्यानंतर पाकिस्तानने आदळउपट सुरू केलेली आहे. पाकिस्तानने मोठं सैन्य जे आहे हे आता सीमेवर तैनात केलेलं आहे. मला भारताच्या पंतप्रधानांना आपल्या मार्फत निरोप द्यायचा, मेसेज द्यायचा आहे की निर्णय घ्यायचा असेल तर इस्रायलच्या प्रधानमंत्र्यासारखा घ्यायला पाहिजे. त्यांच्या घरात घुसून मारलं तर दुसऱ्या दिवशी यांनी आजपर्यंत त्याचा बदलाच कार्यक्रम चालू आहे. आणि पाकिस्तानने आपले एवढे लोक मारले आणि आपण केवळ पाणी बंद करायचा निर्णय घेतो. अरे त्या पाकिस्तानला शिडून टाकायला पाहिजे. ही माझी अख्ख्या भारतीयाची भावना आहे की या 87 पासून तर 2025 पर्यंत या लोकांनी किती लोक मारले आपले. यांच्यामुळे देश असुरक्षित झाला. आपण साधा 15 ऑगस्टचा झेंडा 26 जानेवारीचा कार्यक्रम सुद्धा करायची ताकद आपली राहत नाही. एवढं भीतीचं वातावरण आपल्यावर राहतं. हे कोणामुळे राहतं? कोणतं मंदिर आपलं सुरक्षित नाही. या आतंकवादामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात आतंकवादी पोहोचल्यामुळे भारताची अर्ध्याच्या वर सुरक्षा व्यवस्था त्याच्यात खर्च आपला सगळा त्या ठिकाणी जातो. त्या पीओके मध्ये बाउंड्री लाईन नसल्यामुळे बिंदास आतंकवादी त्या ठिकाणी घुसतात. एकदाचा पीओके खतम करून टाका ना, आणि पाकिस्तान पीओकेला ताब्यात घ्या, मग बाउंड्री करा. देशामुळे पुन्हा आपल्या देशात कोणी घुसणार नाही. मागच्या काळात अनेक वेळेस अशा बाउंड्रीवर फौजा उभा राहिल्या, 8-8 महिने फौजा उभा राहिल्या आणि काहीच झालं नाही. लाडक्या बहिणीचे 2100 रुपये करू, तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, परंतु काहीही न केलं, काही न करता तुम्ही आता मतदारांचे जे आता म्हणजे आभार कशासाठी करता? एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलं होतं की आम्ही आता 1500 देणार, पुढे आम्ही 2100 देणार, नंतर आम्ही 2500 देणार, आम्ही 3000 पण देणार, पण टप्प्याटप्प्याने देणार सांगितलं होतं. सरकार आल्या पहिल्याच 2-3 महिन्यात आम्ही देऊ असं कोणीच म्हटलेलं नाहीये. शेतकरी कर्जमाफी सुद्धा त्यांनी सांगितली की आम्ही देणार. आल्याला लगेच 2-4 महिन्यात द्यायची, वर्षभरात द्यायची असं कोणीच बोललं नाही. सरकार काही संपलेलं नाही, सरकारचा कार्यकाळ संपला नाहीये. सरकारी शब्द दिलेला माफ करायचा तर 1 वर्षात नाही, पुढच्या वर्षी होईल. नाही 2100 साहेबाचे शब्द मला आजही त्याने कोणी व्हिडिओ काढून पाहावा. टप्प्याटप्प्याने त्यांनी सांगितलं. या वर्षी सरकार दिलं तर एवढं, पुढच्या सरकार दिलं तर तेवढं, असं ते पर्टिक्युलर टप्प्याटप्प्याने बोललेले आहेत आणि ते शब्द पूर्ण करतील. निवडणुकीच्या तोंडावर तर नाही देणार. तिला 5 वर्ष वेळ आहे. या 1.25 लाख कोटीची जी त्रूट आहे ती भरून निघायला 1 वर्ष लागेल, आणि 1 वर्ष त्रूट भरल्यानंतर मग सरकारने जे जे बोललं ते पूर्ण करेल. नुसतं जलकरार करून काही फायदा होणार नाही. तर अजूनही गव्हर्नमेंट तसंच थंड आहे किंवा म्हणजे घाई करत नाही किंवा तोडफोड अशी कारवाई करण्याची तयारी नाही. याच्या अगोदर बांगलादेशचं तिथे हिंदूंवर अनेक अत्याचार झाले, मोर्चे इथे निघाले आणि मागण्या करू लागले, निषेध करा.
तर हे गव्हर्नमेंट आणि मागचं गव्हर्नमेंट याच्यात काही फरक आहे किंवा नाही? काँग्रेसच्या आणि भाजपच्या गव्हर्नमेंटमध्ये प्रचंड फरक आहे. त्याच्यामध्ये आर्मीचा सन्मान झाला, आतंकवाद्यांना नक्कल बसली, पण जी अपेक्षा मोदीजीकडून हा देश करतो, जसा इस्रायलचा प्रधानमंत्री आहे, इस्रायलचा अध्यक्ष आहे, ज्या तडफेनं त्याने ऍक्शन घेतली, ज्या तडफेनं त्याने आपल्या मेलेल्या मारलेल्या लोकांचा बदला घेतला, त्या तडफेनं काम करत होताना दिसून राहिलं नाही. आणि हे चघळणार जशी जखम रोज आमच्या अंगावर जो घाव बसलेला आहे, रोज जखम रक्त पडतंय, तसे पाकिस्तानचा बांगलादेशचा विषय झालेला आहे. त्याच्यामुळे कायमचं ड्रेसिंग याला केलं पाहिजे, त्याशिवाय थांबू शकत नाही. आता आपल्या देशाने काय करायला पाहिजे? हा, नेपाळी कंपोज जे हिंदू राष्ट्रवादीच्या काळी ते आपल्याला मोजत नाही, बांगलादेश आपल्याला मोजत नाही, तरी पंतप्रधान नाही, काळजीभाऊ सरकार आहे. म्हणजे मागच्या गव्हर्नमेंटमध्ये या गव्हर्नमेंटमध्ये फरक काय? मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की प्रधानमंत्र्यांनी खमकी भूमिका घेतली पाहिजे. कोणाला विचारायची काय गरज आहे? या पक्षाला विचारतो का त्या पक्षाला विचारतात? तुम्हाला लोकांनी निवडून दिलं, तुमच्या हातात देश दिला, घ्या धडक्यात निर्णय तुम्ही. आम्हाला येतात धमक्या, समाजाचे चांगलं काम करतात येणारच आहेत. हो, मृत्युंजयला पत्र, त्याला तर पत्र झालेलं आहे. हा, माझ्या मुलापर्यंत पोहोचायच्या आधी तिला पहाडाचा सामना करावा लागणार आहे. का सोपं आहे का? पोलीसवाले काय करू शकत नाही. माझ्या घराची गाडी उडवायचा प्रयत्न केला, काय चौकशी झाली पोलीस ऐकून? काहीच झाली नाही. अरे पोलीस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल. पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली की यानं गुटखा त्याचा यांचा हप्ता वाढला, दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला. या राज्यातल्या पोलिसांनी, देशातल्या पोलिसांनी जर इमानदारीने काम कधी केलं ना, तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते. यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर क्षणा खलनी ग्रहण एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना, तर सगळी गुन्हेगारी खतम होती. ना दारू राहत, ना गांजा राहत, ना चेज राहत. आता तुम्ही एक बातमी नाही पाहिली का टीव्हीवर? एक पोलीसवाला चोरांचा मास्टर निघला की नाही निघला? बुलढाण्यामध्ये 2 पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात, सिटीला, की त्यांची चोरांसोबत पार्टनरशिप होती. त्याला पकडायला गेले की हे पोलीस त्याला पहिलेच फोन करून द्यायचे, आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा. नाव नाही सांगत मी. यांनी कधी एखाद्या ठिकाणी रेड केली, 50 लाख कधी पकडले, हे 50,000 दाखवतात. राज्यात मध्ये खरोखर या देशातल्या पोलिसांनी इमानदारीने जर काम कधी केलं, याने कधी म्हणलं नाही 1 वर्ष बघतो मी काहीच हरामीपणे करणार नाही, इमानदारीने ड्युटी करीन, तर सगळे सुतासारखे सरळ होऊन जातील, सुतासारखे.